नमस्कार, प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील घरत। देशामध्ये लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत। सुनीलजी, प्रबोधन मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। देशामध्ये सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे। 2019ची ही जी निवडणूक आहे ही देशाच्या दृष्टीने कशा अर्थाने महत्त्वाची आहे? कसे पाहता आपण या लोकसभेच्या निवडणुकीकडे? खरं तर 2014 ते आत्तापर्यंत म्हणजे जवळ 5 वर्ष आपण जे बघितलेलं आहे, देशाचे काय राजकारण चाललेलं आहे, केंद्र सरकारने जे दिलेले आश्वासन आहेत किंवा केंद्र सरकार ज्या पद्धतीने राज्य करतोय, आत्तापर्यंत पंतप्रधानांवरती कुठल्याही नेत्याने किंवा नागरिकाने डायरेक्ट कधी सरकार चोर आहे किंवा मोदी सरकारांचं नाव घेऊन, मोदी साहेबांचं नाव घेऊन मोदी सरकार चोर आहेत किंवा जुमलेबाज सरकार आहे, मी डायरेक्ट आपण पंतप्रधानांनी ब्लेम केलेलं आजपर्यंत कुठं कधी आपण पाहायला मिळालेलं नाही। बरेच स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांवर एवढी टीका कधी झाली टीका करणार या 2014 ते 19 दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। असं कधी झालेलं, याच्या अगोदर कधी झालेलं नव्हतं। कारण हेच सरकार आज आपण बघितलं तर पेट्रोल पंपावरती मोदी सरकार म्हणजे मोदींचं फोटो कंपल्सरी केलेलं आहे। हसरा चेहरा दिसतो मोदी सरकार, म्हणजे हसत हसत मोदी सरकार आपलं फोटो लावलाच पाहिजे असं कंपल्सरी केलेलं आहे। गव्हर्नमेंटच्या जाहिराती येतील, PM आणि CM ह्या व्यतिरिक्त कुठल्याही मंत्र्याचं त्याच्यात फोटो नसतो किंवा नाव नसतो। याच्या अगोदर कधी झालेलं नाही। म्हणजे हे सरकार चला हुकुमशाहीकडे जाणारं सरकार असं आम्हाला लोकांना वाटायला लागलं, आम्हाला सुद्धा वाटायला लागले। मग तुम्ही कशा अर्थाने पाहता की हुकुमशाही नको असेल तर ही कशा अर्थाने मग महत्त्वाची आहे देशाच्या दृष्टीने? म्हणजे पुढच्या 5 वर्षात केंद्र सरकारमधल्या एका मंत्र्यांनी कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर का मोदी सरकार परत निवडून आलं तर ही 2019 नंतरचे शेवटचं निवडणूक असेल, पुढे निवडणुका होणार नाहीत। म्हणजे हुकुमशाहीकडे जाणारं आपलं सरकार जे चाललं आहे ते हुकुमशाहीकडे चाललेलं आहे असं निदर्शनात यायला लागलं, लोकांच्या नजरेत यायला लागले। आणि हे नको असेल तर मोदी सरकारच्या विरोधात लोकांनी एकवटलं पाहिजे। कुणाला मतदान केलं पाहिजे? मोदी सरकारच्या विरोधात, म्हणजे जे हुकुमशाहीकडे चाललेलं सरकार आहे त्याच्या विरोधात मतदान करून जी काँग्रेस राष्ट्रवादी जी आघाडी आहे, विविध पक्षांची आघाडी झाली, काँग्रेसच्या आधिपत्याखाली जी आघाडी केलेली आहे, तर त्याच्यात ज्या ज्या राज्यात तसं मतदान होईल तसंच आपण महाराष्ट्राचं मतदान काँग्रेस राष्ट्रवादी जे आघाडीचे सरकार असतील आघाडीमध्ये पण हे करतोय, तर त्यांना ते मतदान करायला पाहिजे। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आता मनसेसुद्धा आले, पण मनसेचे उमेदवार जरी नसतील तरी मनसे आपल्याबरोबर आहे। शेतकरी कामगार पक्ष आपल्याबरोबर आहे, शेतकरी कामगार पक्षाचे पण उमेदवार नाहीत पण शेतकरी कामगार पक्षसुद्धा आपल्याबरोबर आहे। म्हणजे जे त्या आघाडीने उमेदवार उभे केले त्यांना मतदान करायला पाहिजे असं मला वाटते। पार्थ पवार हे आपले उमेदवार आहेत। प्रचाराची दुसरी फेरी मला वाटतं आता संपत आलेली असेल। मग आता पुढची रणनीती कशी असेल? कशा पद्धतीने हा मावळ मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे, जवळपास 22 लाख मतदार या मतदारसंघामध्ये आहेत। कशा पद्धतीने रणनीती आहे? हा मतदारसंघ मोठा आहे आणि 2 विभागात मोडला गेलेला आहे। कारण एक घाटमाताचा वरचा आहे आणि एक खाली आपण म्हटलं तर म्हणजे पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, म्हणजे बराचसा लांबलचक मतदारसंघ आहे, मोठा मतदारसंघ आहे। ते करत असताना वरची राजनीती जी आहे वरच्या घाटमाथ्यावरची आहे ती वेगळी आहे आणि खोपोलीपासून आपण खाली बघितलं, कर्जत, खालापूर बघा ही परिस्थिती बघितली तर ती वेगळी आहे। पनवेल, उरणमध्ये हा डेव्हलप होणारा फार मोठा प्रगत होणारा विभाग आहे। होणारं एअरपोर्ट, JNPT, 3रा पोर्ट, 4था पोर्ट, सिंगापूर पोर्ट, म्हणजे अशा ज्या काही डेव्हलपमेंट होत आहेत। तळोजाची MIDC आहे, काही बंद पडलेल्या कंपन्या आहेत। आपण म्हटलं तर बघितलं तर HOC बंद पडलेले, HIL बंद पडण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत गव्हर्नमेंटच्या आदिवासी चालणाऱ्या या बंद पडण्याच्या आहेत। उद्या पार्थ पवार निवडून आले
निवडून येतीलच. रणनीती कशी आहे? पण ते येत असताना पण ते करणार रणनीती आम्ही शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्याचबरोबर मनसे आणि इतर आमचे मित्रपक्ष आहेत, ते रणनीती करताना आम्ही पहिला आमचा दौरा पूर्ण झालेला आहे. ग्रामीण भागात झालं आहे, शहरामध्ये झालं आहे. ज्या काही गाव बैठका होत्या, म्हणजे आपण वरच्या घाटमाथ्यावरती घोंगडी बैठका म्हणतात, तशा आम्ही गाव बैठका म्हणतो. ते गाव बैठका झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या आहेत. ते परत प्रचारपत्रकं जवळजवळ सगळीकडे पोचवली गेलेली आहेत. आता काही आमच्या सोसायटीच्या मिटिंग्स असतील, सोसायटी मिटिंगमध्ये आमचे प्रमुख कार्यकर्ते जात आहेत. उमेदवाराचा पहिला राऊंड झालेला आहे. उमेदवार जवळजवळ सगळ्याच शहरामध्ये, म्हणजे कळंबोली, कारगर, कामोठा, पनवेल, नवीन पनवेल, म्हणजे उमेदवार लोकांपर्यंत पोचलेला आहे. तर मला सांगा, पार्थ पवार हे आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शेका पक्ष आणि मनसे. तर मग आघाडीचा धर्म संपूर्ण पाळला जाईल कशा पद्धतीने? नक्कीच आघाडी धर्म पाळला जाईल. कारण शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे, म्हणजे हे आम्ही चारही लोक, इतर सुद्धा आमचे मित्रपक्ष आहेत. पण आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जवळजवळ सगळी या भागातली, मी पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, खालापूरला आमचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, सुरेश लाडसाहेब आमदार आहेत. पण तरीसुद्धा शेतकरी कामगार पक्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे. पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष आमचा मोठा भाऊ म्हणून, उरणमध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ म्हणून तो आमच्याबरोबर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते गाईड करतील त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यांच्याबरोबर राहतो आहे. काँग्रेससुद्धा त्यांच्याबरोबर आहे. आम्ही बरोबर काम करतो आहे आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपण प्रचाराची रणनीती आखतो आहे. आम्हाला काय वाटलं की याच्या सूचना करावी, तर ते सुद्धा आमचा मोठा भाऊ असल्याने आमच्यासुद्धा ज्या काही सूचना असतील त्या मान्य करतायत. काँग्रेसच्या सूचना असतील त्यासुद्धा मान्य करतात आणि सुंदर वातावरण आहे. आम्ही पब्लिकपर्यंत पोचतो आहे. त्याप्रमाणे पब्लिकमध्ये लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचासुद्धा आपल्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. पनवेल, उरण, कर्जत असेल, या भागातून किती मतांचं लीड देणार? कारण 5 लाखाच्या वर मतदार आहे. कितीची आघाडी द्याल तुम्ही? मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते, आमचे राष्ट्रवादीचे वेगळे उमेदवार होते, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे उमेदवार होते, शेतकरी कामगार पक्षाची होती. आता शेतकरी कामगार पक्ष बरोबर आहे. शेतकरी कामगार पक्षावर मागच्या वेळेला मनसे होती, आज आमच्यावर मनसे आहे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. मागच्या वेळेपेक्षा आम्ही, मला तर वाटतं, 1,00,000 लाखाच्या आसपास, म्हणजे 1,20,000 25,000च्या आसपास आम्ही आघाडी देऊ शकतो, असं आम्हाला गॅरंटी वाटते. आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो. पार्थ पवार हे नवखे उमेदवार आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांच्या तोलामोलाचे नाहीत, त्यांना बोलता येत नाही, अशी त्यांच्यावर टीका केली जाते किंवा चर्चा आहे. काय सांगाल याबद्दल? पार्थ पवार आमचे उमेदवार नवखे आहेत. ते आपल्याला, आपण बोलतोय, पब्लिक बोलते, लोक बोलत असतील, विरोधक बोलत असतील, पण मला वाटत नाही की नवका उमेदवार कसा होऊ शकतो? पार्थ पवारला बालकडूच घरातून राजकारणाचं मिळालं आहे. म्हणजे शरद पवार साहेब आहेत, पार्थ पवारांचे आजोबा आहेत, सुप्रियाताई आते आहेत. पार्थ पवारांचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होती आणि 4-5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले, 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आणि घरात जर लहानपणापासून बालकडू जर राजकारणाचं मिळत असेल तर नौका म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांना बोलता येत नाही भाषण, असं 3 मिनिटामध्ये ते गडबडून गेले. मग ते संसदेमध्ये प्रश्न कसं मांडणार, अशी चर्चा आहे विरोधकांकडून केली जाते. काय सांगा? विरोधकांचं म्हणणं आहे की पार्थ पवार उमेदवार नौके आहेत, त्यांना भाषण करतायत. बारामती म्हणून आयात करावं लागले की यांना इकडच्या भागामध्ये उमेदवार मिळाला नाही, त्यावर काय? असं नाही म्हणता येणार, कारण बारामतीचा उमेदवार असं म्हणताच येणार नाही. आपल्याला कमी लोकांना, फार लोकांना माहिती असेल, पार्थ पवारमध्ये त्यांचा, म्हणजे अजित पवार, म्हणजे पार्थ पवारांचे वडील अजित पवार आहेत, त्यांचं कर्जतमध्ये बंगला आहे, त्यांचं कर्जतमध्ये स्वतःचं घर आहे, म्हणजे कर्जत चौकच्या मध्ये घर आहे, म्हणजे त्यांच्या नावावर घर आहे, म्हणजे ते बाहेरचे होऊ शकत नाहीत. हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही अजून, म्हणून ते म्हणतात ते बाहेरचा उमेदवार आहे. आणि नौका उमेदवार म्हणणं तर ते प्रश्नच येत नाही, त्यांना बोलता येत नाही किंवा काय. एखाद्या वेळा आपण सुरुवातीला, मी सुद्धा राजकारणात असताना मी काही भाषण चांगलं करू शकत होतो किंवा असं नाही, किंवा इतर जे उमेदवार आहेत की एकदाच पाण्यात पडलं म्हणजे लगेच पोहायला येतो, जलतरणपट्टू होतो, असा प्रकार होत नाही. त्याला ते थोडंसं ते 2-4 आठवडे जर जे झाले तर 2-4 आठवडे तयार होऊ शकतो ना. घरात राजकारणाचे बालकडून मिळालेलं आहे त्यांना.
श्रीरंग बाळनेसाहेब आपण म्हणत असाल की संसदपटू आहेत किंवा एखादा शाळेतला विद्यार्थी असतो त्या अभ्यासात हुशार असला आणि 80पैकी 80 मार्क मिळाले, 100पैकी 100 मार्क मिळाले म्हणजे तोच हुशार आहे असं नाही ना. पण त्याच्यावर जनरल नॉलेज लागतो, बाकीचा काहीतरी बॉडी लँग्वेज लागते किंवा आणखी ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यांच्याकडे आहेत ना. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की पार्थ पवार यांचे वडील माजी मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय नेते त्यांचे आजोबा शरदजी पवार यांची जी ताकद आहे किंवा पवार आडनावाची तर ताकद आहे ही पार्थ पवार यांच्या पूर्ण पाठीशी राहील आणि त्याचा फायदा होईल असं वाटतं आपल्याला. नक्कीच ना. पार्थ पवारांचं रे मी तर लोकांना इतर लोकांना पण आमचं सांगणं आहे की पार्थ पवार निवडून येणं गरजेचं आहे, त्यांना निवडून द्या. कारण ते करत असताना जे 12.5% प्रश्न होता, शिडकोचा 12.5% प्रश्न होता, पनवेल उरण विभागाचा जो प्रश्न होता 12.5%चा, तो सोडवण्यामध्ये प्रामुख्याने दिवा पाटील साहेबांच्या बरोबर, शेतकरी कामगाराच्या पक्षाचे दिवा पाटील साहेब होते, त्यांच्याबरोबर शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना 12.5%चा प्रश्न मार्गी लावला. म्हणजे ह्या विभागासाठी पवारसाहेबांनी पूर्वी जे केलेलं आहे, जे आत्तापर्यंत करत आले, पूर्वी जे केलेलं आहे त्याचा फायदा उरण पनवेलच्या जनतेला झालेलाच आहे. आणि उद्या पार्थ पवार निवडून आल्यानंतर, खासदार झाल्यानंतर त्यांचा फायदा आपण शरद पवार साहेबांचा जो केलेलं काम आहे त्यांचं मार्गदर्शन आहे, त्याच्याबरोबर अजित पवारांचं मार्गदर्शन आहे, सुप्रियाताई खासदार म्हणून असणार आहे त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याचा ह्या मतदारसंघावरती बारीक लक्ष असणार आहे. म्हणजे जो बारामती झाला आहे, पुणा पॅटर्न झाला आहे, आपण पिंपरी चिंचवड बघितलं तर पिंपरी चिंचवडचा विकास झाला आहे तर अजितदादांच्या माध्यमातूनच झालेला आहे ना. आणि तसा जर विकास आता इथे त्या पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे. फास्ट वाढणारं पनवेल उरण फास्ट वाढणारं शहर आहे आणि यासाठी बारामतीचं भौगोलिक आणि पिंपरी चिंचवड भौगोलिक आणि आपला इकडे उरण पनवेल हा भौगोलिक वेगळा आहे विकासाच्या दृष्टी आणि त्यांचे तिकडचे वेगळे प्रश्न आहेत, इकडचे वेगळे प्रश्न आहेत. मग इकडच्या कोणत्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्या? म्हणजे मला डायरेक्ट प्रश्न असा विचारायचा आहे की पार्थ पवार हे जर खासदार म्हणून निवडून आले तर कोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य द्या? मी मगाशीच आपल्याला सांगितलं, पार्थ पवार जर खासदार झाल्यानंतर जो एअरपोर्ट बाधित जो लोक आहेत, सिडकोचे बाधित जी लोक आहेत, इथे तर पहिला प्रश्न आहे ते सिडको, एअरपोर्ट, JNPTचे जे प्रश्न होते आपल्याला तर माहिती आहे. म्हणजे मी तर एवढा मोठा नाही पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला कल्पना आहे. जे JNPTचे जे पंतप्रधानांचे असते जे इरादापत्र दिले, जे 12.5%चे प्लॉट वाटप केले ते सुद्धा खोटे निघाले. जो याचा शिवस्मारकाचा जो प्रश्न होता, घाईघाईने निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने तो जवळजवळ त्याचं 40 ते 50% काम झालेलं आहे आणि तो घाईघाईने त्याचं उद्घाटन करून घेतले. म्हणजे उगाच त्यांचं लोकांचं एक क्रेडिट घेण्याचं काम केलं या सरकारने काम केलेलं आहे. आणि पार्थ पवार निवडून आल्यानंतर जो प्रश्न आहे राहिला तो का निवडून यायला, तुमचा प्रश्न आहे की का निवडून यायला पाहिजे, तर कोणती कामं करणार, कोणतं विजन आहे? हा भाई विजन म्हणजे एअरपोर्ट जो बाधित जो भाग आहे, जी गाव आहे सिडको बाधित जे त्यांना 12.5%चे लोकांना काही प्लॉट मिळाले नाहीत की प्लॉट मिळाल्यानंतर काही लोकांना बिझनेस मिळालेले नाहीत, कामधंदे नाहीत, इथे बेकारी आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की जी आपली हिची कंपनी बंद पडली, HOC कंपनी बंद पडलेली आहे. HILची परिस्थिती तीच झाली. तळोजा भागातल्या बऱ्याचशा कंपन्या, चांगल्या कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून काय करता येईल? आता आपल्या ह्याच्यामध्ये माहिती असेल जे बारामती, जे यूट्यूबवरती बारामतीचं एक टेक्स्टाईल म्हणून आहे, तर पार्थ पवारांच्या आई ज्या आहेत तर त्याने एक टेक्स्टाईल म्हणून एक बारामती टेक्स्टाईल म्हणून केले. 2,500 महिला तिथे काम करत आहेत. म्हणजे त्यांच्याकडं विजन आहे की त्याला लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि इकडं तर प्रश्न तर आव असून उभे आहेत, बरेचसे प्रश्न आहेत की ते सोडवण्यासाठी एक कोणतरी प्रतिनिधी पाहिजे. आणि आपल्या अगोदर जे गजानन बाबर जे प्रतिनिधी गेले त्यांनी काय केलं ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर जे बारणे साहेब झाले त्यांनी काय केलं ते पण आपल्याला आहे. आणि ते करत असताना आमचा खासदार जर निवडून आला, पार्थ पवार निवडून आला, तर पार्थ पवारांच्या पाठी एक खासदार नव्हे, 2 नव्हे, 3 खासदार त्यांच्या पाठी असणार. आणि शरद पवारांची जी दूरदृष्टी आहे, जो विजन आहे, तो रोजगार कुठून निर्माण होईल या भागामध्ये? इंडस्ट्री जे आहेत ना, मी बंद पडलेल्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्री चालू होण्यासाठी हा जो 21,000 कोटीचा जो प्रकल्प आहे, विमानतळ होणार आहे, त्यामध्ये असं राज्यकर्त्यांनी असं काही सांगितलं की आम्ही नोकऱ्या मागणार नाही, असं काही आरोप केला जातोय? कुठल्या राज्यकर्त्यांनी?
म्हणजे राजकीय स्तरातून जी राजकीय नेते आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त इथे स्थानिकांना नोकऱ्या इथे मागणार नाही असं काही झालेलं असेल, इतर कोणी राजकारण्याने म्हटलं असेल मला माहिती नाही, पण प्रचारादरम्यान आम्ही फिरत असताना आमचे उमेदवार आहेत, पार्थ पवार साहेब आहेत, उमेदवार आहेत, ते उमेदवार परवा पनवेल परिसरात फिरत असताना स्वतः त्याने आम्ही विषय काढल्यानंतर विषय मांडला. त्यावेळी ते आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते RC गरज साहेब होते, मी स्वतः होतो, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश पाटील साहेब होते, शेतकरी कामगारचे प्रीतम म्हात्रे साहेब होते, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे साहेब, स्वतः त्यांना विषय सांगितल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचा दौरा अर्धवट सोडला आणि त्याने दिलं ठीक आहे आपण एक काम करू, हा एअरपोर्टचा जो भाग आहे तो काय कसा काय प्रकार आहे कसं काय ते आपण बघून जाऊया, बघायला जाऊया. प्रमोद हिंदुराव साहेबांना बोलवले, सिडकोचे माजी चेअरमन होते प्रमोद हिंदुराव साहेब तिथे आले आणि आम्ही जवळजवळ तो मातीचा भराव चालला आहे तो किती कुठल्या पद्धतीने चालला आहे की प्रमोद हिंदुराव साहेबांनी त्यांनी संपूर्ण माहिती घेतली, किती कोटीचा हा प्रस्ताव आहे, जो प्रपोजल आहे, काम किती कोटीचं आहे आणि त्याच्यातून किती लोकांना रोजगार देऊ शकतो, किती लोक त्याच्यात ते प्रकल्प बाधित झालेत याचं सगळं त्यांनी माहिती करून घेतली. म्हणजे मला तर वाटतं मागील 5 वर्षे जे खासदार होते त्यांनी स्वतः जाऊन ते बघायला पाहिजे होतं, ते स्वतः माहिती घ्यायला पाहिजे होती. ती न करता आमचे उमेदवार आहेत त्यांनी स्वतः जाऊन माहिती घेतली की इथे किती प्रकल्पग्रस्त गावं गेले, किती लोकांची जागा गेली आणि किती लोक ह्या ह्याच्यात नोकरी मिळू शकते, त्या लोकांना किती लोकांना मिळू शकते. उरणमध्ये जो सेज आहे तो कधी परत सुरू होणार आहे आणि तिथे काही नोकऱ्या लागतील तिथे प्रकल्पग्रस्तांना? नक्कीच ना, कारण तिथले जे स्थानिक आमदार आहेत मनोहर भोईर त्यांचा असा दावा आहे की इथे 1.5 लाख नोकऱ्या इकडे उपलब्ध होणार आहेत सेजच्या माध्यमातून. नोकऱ्यांच्या माध्यमातून बघत असाल तर भारतीय जनता पक्षा माध्यमातून जो आता केंद्र सरकारने जो अजेंडा दिला होता याच्यामध्ये मी काय राष्ट्रीय नेता नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोललं पाहिजे असं नाही. किती लोकांच्या नोकऱ्या राहिल्यात आणि किती लोकांना नवीन नोकऱ्या मिळाल्यात हे तर आपण जाणून आहातच. म्हणजे केंद्र सरकारचे मी किती सांगितलं आम्ही एवढ्या लोकांना नोकऱ्या देऊ किंवा हे करू तर ते नोकऱ्या देण्याचा प्रश्न नाही. राहिले उरणच्या आमदार साहेबांनी सांगितलं असेल की आम्ही एवढ्या लोकांना नोकऱ्या देऊ किंवा काय, तर मला तर वाटत नाही की ते किती आत्तापर्यंत किती लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर नवीन नोकऱ्या काय देऊ शकतात त्याचा विचार करायला पाहिजे. मात्र आमचं खासदार झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तर नक्की जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे भूमिहीन होणार आहेत तर त्यांच्यासाठी प्रामुख्याने नोकरी त्या टाईपची नोकरी किंवा त्या टाईपचा त्यांना धंदा रोजीरोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही बांधिलकी राहू एवढं मी आश्वासन सांगतो. NDA सरकार 5 वर्ष होतं, त्याचं विश्लेषण कसं कराल आणि आघाडी सरकार का हवं आहे देशामध्ये काय सांगा? NDA सरकारचं विश्लेषण करायचं म्हटलं प्रामुख्याने मुद्दा आहे तो 15 लाखाचा. 15 तुम्हाला नाही मिळाले ना आम्हाला मिळालीत, नाही इतर कोणाला मिळालीत. परवाच राज ठाकरे साहेबांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं, मुंबईच्या भाषणामध्ये सांगितलं की ते अमरावतीमध्ये जे एक गाव होतं डिजिटल गाव म्हणून सांगितलं. आता तर राज साहेब सगळे प्रत्येक मिटिंगमध्ये ते दाखवत आहेत, पण आपल्याला पहिल्यांदा माहिती आहे म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा पहिल्यांदा बघायला मिळलं की अमरावतीसारख्या गावात जे समजा डिजिटल इंडिया म्हणून गाव घोषित केलं होतं, जे केलं होतं तिथली परिस्थिती भयानक आहे. म्हणजे तिथे पेट्रोल पंपाची परिस्थिती बघितली, ते दुकानाची बघितली आणि तो जाहिरातदारी बघितला म्हणजे असा तो प्रकार बघितला. म्हणजे जवळजवळ सगळ्या फसव्या होत्या. आज जो चौकीदार म्हणून हे केलं आहे राफेलचा घोटाळा दाबण्यासाठी, राफेलमध्ये घोटाळा काय झालं आहे काय नाही ते आमच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्याचा मला तर जास्त अभ्यास नाही पण वरिष्ठांनी सांगितलं, सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे. पण हे करत असताना राफेलच्या ह्याच्यावर दाबण्यासाठी मी चौकीदार आहे, हे चौकीदार मी मध्ये निघालच कसं, मी चौकीदार आहे. मग चौकीदार असताना राफेलच्या फाईल चोरीला का गेल्या, घाळ का झाल्या, नीरव मोदी पळाले का किंवा विजय मल्ल्या पळाले का, जो पुलवामामध्ये जो आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला मग चौकीदार असं म्हणजे चौकीदार पुढे झोपले होती. RDX आला कसा म्हणजे मी डायरेक्ट मोदींवरती हल्ला करतो नाही म्हणजे तसं नाही, पण प्रत्येकजण आता चौकीदार लावायला म्हणजे चौकीदार म्हणजे आपण मागे एकदा आमच्या नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आपण जायला निघालो होतो पण जपानला, आपण आता निघालो नेपाळला. अशी परिस्थिती झाली. आपण चौकीदार माझ्या शब्दावरती होणार माझं हे नाही आहे,
गरिबीवरती आहे, पण इतर गरिबीवर कोणा भाजपचे इतर कार्यकर्ते तेही म्हणतात मैं भी चौकीदार हूँ. तेच ना, म्हणजे आम्हाला तेच आणि त्यांना भक्त म्हणून समजलं जातं. काय सांगा? म्हणजे आम्हाला तेच म्हणायचं आहे की चौकीदार आहेत म्हणजे कोण गरिबीवरती, कोण चहावाला असो किंवा पानवाला असो किंवा आणखी रिक्षावाला असो, त्या ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन नाही आहे. पण आपण सन्मानाने आपण कुठलंही लिहिताना श्रीयुत, श्रीमती, सौभाग्यवती असं लिहितो. म्हणजे याचा काहीतरी एक हे होतं ना, आधार होतं ना. आज मी चौकीदार म्हणजे मी रखवालदार, मी देशाचा रखवालदार असतं तर एवढे स्कॅन झालेच नसते ना. म्हणजे मी चौकीदार असताना चौकीदार लावताना एवढे घोटाळे झालेच कसे. आणि चौकीदार लावायचं म्हणजे मी चौकीदार, उद्या एखादा वकील असेल त्यांनी लिहायचं ॲडव्होकेट काढून किंवा डॉक्टर काढून चौकीदार असं लिहायचं. हे न पटणार काय. म्हणजे लोकांचं मन कुठंतरी वळवायचं, काहीतरी वेगळं करून दाखवायचं, विपरीत करून दाखवायचं, हेच सगळं चाललेलं आहे. आणि केंद्र सरकारने आतापर्यंत ज्या केल्या, ज्या योजना आणलेल्या आहेत, या पूर्वाश्रमीच्या सगळ्या पूर्वी काँग्रेसच्याच योजना होत्या आणि त्याला फक्त नाव बदलून सगळं केलेलं आहे. झालं शिवस्मारक सरकार काय करेल? झालं शिवस्मारकाचा विषय. बोटी घेऊन गेल्यानंतर शिवस्मारकामध्ये ते भूमिपूजन केले, पाण्यामध्ये माती ओतली, पाणी ओतले, आहार फुलं ओतली. काय झालं त्याचं? एवढे वर्ष झाले मुंबई महापालिकेचं इलेक्शन होतं, महाराष्ट्राचं इलेक्शन होतं, म्हणून तुम्ही भूमिपूजन करून घेतलं का? तर मराठा समाज किंवा इतर समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही भूमिपूजन करून घेतलं. हिंदू मिलचं बघा, हिंदू मिलचं आंबेडकरवादी जनतेला खुश करण्यासाठी एवढं सगळं असं प्लॅन केलं, हे केलं, ते केलं, सगळं दाखवलं. तुम्ही हिंदू मिलला आतापर्यंत एक वीट तरी लागली का तिथे? मग ते सरदार वल्लभभाईंचा पुतळा झाला तिथे, तो किती मेहनत झाला. आणि ते होत असताना सरदार वल्लभभाई भाजपला जरी आदर्श असतील तरी आम्हाला पण आदर्श आहेत ना. त्यांच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही आहे, काही वाईट म्हणणं नाही आहे. पण हे करत असताना संपूर्ण राष्ट्राच्या विकासाकडे बघायला पाहिजे. बुलेट ट्रेनचा विषय आहे, बुलेट ट्रेनचं तर ते आपलं विश्लेषण झालेलंच आहे. बुलेट ट्रेनमध्ये जाणारे आता ज्या आपल्या ट्रेन आहेत AC लोकल ज्या सुरत, मुंबई, अहमदाबाद जातात, तर त्याचे अर्धे अधिक डबे खाली असतात आणि त्याच्यावर बुलेट ट्रेन करायचे. म्हणजे लोकांचं मन विचलित करायचं, आम्ही असं काहीतरी दाखवतो किंवा ते जे काही आपलं इंडिया असं काहीतरी एक विजन आणलं होतं, डिजिटल इंडिया, मेक इन इंडियाला जे विजन आणलं होतं, जे यादव म्हणून, आनंद यादव म्हणून जे विमानाचं प्रकरण हे होतं, विमान बनवणार होतो, एक आपला भारतीय ह्याच्यामध्ये एक विमान तयार करतोय. त्यांनी परवा सांगितलं ना की मला शासनाने मला आश्वासनं दिली होती, कोणतीही प्रकार पूर्ण झालेली नाही, त्यामुळे माझं हे मेक इन इंडिया ठप्प झालेलं आहे. म्हणजे हे सगळे जे आश्वासनं देत आहेत सगळं म्हणजे सगळं भुलताबाद चालले आहेत. या केंद्र सरकारने जे काही दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, सगळं खोटं आहे असं आम्हाला वाटायला लागलं. आघाडी सरकार काय करेल? ज्या आघाडी सरकारने जे केलं होतं, त्या आघाडी सरकारने ज्या काही रस्त्याच्या असो किंवा आणखी कुठल्या असो, ज्या पूर्वी आघाडी सरकारच्याच होत्या ना, आघाडी सरकारने जे केलं होतं त्याचं नारळ फोडाचं नाव बदलून नारळ फोडाचं काम या सरकारने केलेलं आहे. आघाडी सरकार आल्यानंतर जे राहुल गांधी साहेबांनी सांगितलं की आम्ही काही कुटुंबाला ठराविक रक्कम आम्ही हे करू आणि कशा पद्धतीने आम्ही त्या ठराविक कुटुंबाला कशी रक्कम देऊ त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्यांनी. म्हणजे उगाच हवेत भुलतापा मारल्या 72,000 रुपये जे देणार, जे 72,000चं जे केलं आहे ते त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, मी कशा प्रकारे आम्ही देऊ शकतो असं हे केलेलं आहे. आणि हे करत असताना लोकांना रोजगार, आज तुम्ही डिजिटल इंडिया करायला जाता आणि तुम्ही रोजगार देणार कुठून? आज घरात बसून बँकेचे अकाउंट ऑपरेट करतात, घरावर बसून TV चालू करतो, घरात बसून आपण सगळं करू शकतो, मोबाईलवर आपण मोबाईलवरून सगळं ऑपरेट करतो. आणि लोकांनी हे करत असताना ते होणं चांगलं गरजेचं आहे, पण हे होत असताना लोकांना तुम्ही रोजगार द्यालच कसे? तुम्ही जे आपण पेपरवर लिहितो, आज वहीची पानं कमी व्हायला लागलीत, पेनाची शाई कमी व्हायला लागली आणि मोबाईलवर ते आपण हे करतोय, तर ते करत असताना लोकांना रोजगार देणार कुठून? आपण मगाशी हिंदू मिलचा विषय काढलात, बाबासाहेब आंबेडकरांचा, तर त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे की जी दलित जी मतं होती ती पूर्वापार काँग्रेसच्या बाजूने होती. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने होती, कारण आघाडी हे पुरोगामी विचाराचं सरकार असं समजलं जातं, सर्व धर्म समावेशन. पण मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये ही जी दलित मतं होती ही भाजपकडे गेली
मग ही जी भाजपकडे जी मतं गेली याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार नाही असं वाटतं तुम्हाला, की त्यांना तुम्ही ग्राह्य धरलं? ती जी मतं होती, दलित मतं ही नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर होती. पण हे होत असताना आमच्या इथलं उदाहरण सांगतो, आमच्या वॉर्डामध्ये 4 झोपडपट्ट्या येतात आणि 4 झोपडपट्ट्या येत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांची आमच्या वॉर्डात सभा झाली आणि सभेत सांगितलं की झोपडपट्टीवाल्यांची नोंद लगेच करून घ्या, नावं घ्या, त्यांना मोफत घरं देऊ आपण. महापालिका त्यांच्या आल्या म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं. आमच्या बाजूने असणारा मतदारसंघ, पारंपरिक आमच्या बाजूने असणाऱ्या झोपडपट्ट्या आमच्या बाजूने दुरावल्या गेल्या. कारण झोपडपट्टीतली गरीब लोक आहेत, त्यांना घरं मिळत आहेत, त्यांचा फायदा होतो. आम्ही सुद्धा सांगितलं तुमचा फायदा होतो, त्यांच्याबरोबर जायला काय हरकत नाही. पण ते गेल्यानंतर 15 दिवसात पनवेल महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आल्यानंतर 15 दिवसात शिंदे म्हणून आयुक्त होते महापालिकेचे, सुधाकर शिंदे म्हणून, डॉक्टर सुधाकर शिंदे म्हणून आयुक्त होते. 15 दिवसात त्यांनी झोपडपट्टी जी आम्ही अभ्युदय बँकेची समोरची झोपडपट्टी धडाधड तोडायला, ती दुकानं होती सगळी धडाधड तोडायला घेतली. पंचशील नगरची तोडली, अंबिकानगरमधली काही घरं होती ती तोडली, इंदिरानगरमधली काही घरं होती ती झोपड्या तोडल्या. म्हणजे हे जे केलं होतं लोकांना भुलतापा दिल्या होत्या. आणि जो करत असताना त्यांनी हिंदू मिलचा पण गाजर दाखवला ना. दलित मतं जी जायला तिकडं कारण होतं, कारण आंबेडकरी जनतेला आत्तापर्यंत अस्मितेचा प्रश्न होता, आत्तापर्यंत अस्मितेचा प्रश्न होता. आणि तो प्रश्नासाठी आंबेडकरी जनता आपण बघतो की 14 तारखेला चैत्यभूमीवरती लोक महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून तिकडे दर्शनाला येत आहेत. म्हणजे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांविषयी असलेलं प्रेम, त्यांची आत्मीयता असते आणि त्यांच्या नावाने किंवा जे त्यांनी हे केलेलं असतो तर त्यांच्याविषयीला आमच्या नेत्याविषयी सरकार आस्था आहे म्हणून त्या सरकारकडे ती लोक वळली जातात. आणि हिंदू मिलचं त्यांनी त्याच प्रकारे गाजर दाखवलं. आपण मगाशी बोलताना राज ठाकरे यांच्या सभांचा उल्लेख केला. मला असं सांगायचं आहे, विचारायचं आहे तुम्हाला की राज ठाकरे ज्या पद्धतीने अभ्यासू पद्धतीने आणि प्रगल्भ पद्धतीने आपलं भाषण मांडतात, मुद्दे मांडतायत आणि ज्या पद्धतीने स्क्रीनवर पुरावे दाखवतात, त्या ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे नेते का दाखवत नाही? कुठे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडते की जेणेकरून ते लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचेल? बोलणारे आमच्याकडून बरेचसे नेते आहेत. अजितदादा आपली भूमिका परखड मांडत आहेत, तटकरे साहेब भूमिका परखड मांडत आहेत, पवारसाहेब मांडत आहेत. काँग्रेसमध्ये सुद्धा अशोक चव्हाण साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुद्दे मांडत आहेत. आणि हे करत असताना प्रत्येकाची एक बोलण्याची, काम करण्याची पद्धत वेगळी असते. सगळे सचिन तेंडुलकर होत नाहीत ना. राजसाहेब ठाकरे जे बोलत आहेत त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे की मुद्दे मांडण्याची एक प्रत्येकाची एक वेग शैली असते. तर त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळेच काही सचिन तेंडुलकर होत नाही, सगळेच काय सिक्सर मारत आहेत किंवा सगळेच काही बॉलिंग करतात, हे करतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. अजितदादांनी तर सांगितलं ना, अजितदादावरती आरोप होता की मावळचं जे गोळीबार झालं त्याच्यावरती अजितदादांनी आदेश दिले होते. अजितदादांनी सांगितलं की मागच्या सगळ्या हे काढायला सांगितलं आणि कुठं मी सांगितलं आहे, कुठं उल्लेख आहे ते बघा. आणि ते परवा पेपरला आलं होतं की याच्यात कुठं काय तसं नाहीच आहे की अजितदादा याच्यात फायरिंग करा किंवा गोळीबार करा असं प्रश्नच आलेला नव्हता. म्हणजे विनाकारण काहीतरी एक बोलायचं, काहीतरी आरोप करायची आणि ते प्रत्येक खोडत बसायचं किंवा हा अजितदादांचा स्वभाव नाही ना की कोणीतरी आरोप केल्याने प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे. पवारसाहेबांना बोललं म्हणजे पवारसाहेबांनी उत्तर दिलं पाहिजे किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेबांना किंवा अशोक चव्हाण साहेबांना कोणी सांगितलं की प्रश्न विचारले प्रत्येकाला उत्तर दिलंच पाहिजे किंवा हे केलं म्हणजे ते काम करण्यामध्ये काही लोक जास्त इंटरेस्ट होऊन ते कामं करतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ते पोचवत आहे, करत असतो. मागील काही महिन्यापूर्वी देशामध्ये पुलवामा हमला झाला, त्याच्यामध्ये 40 जवान आपले शहीद झालेले आहेत. त्याच्यानंतर सरकारच्या माध्यमातून एअर स्ट्राईक करण्यात आला. जो एअर स्ट्राईक झाला त्याच्यानंतर देशामध्ये वातावरण बदललं गेलं, पॉझिटिव्ह सरकारच्या बाजूने पॉझिटिव्ह झाल्याचं दिसून आलं. त्याचा फटका आघाडी सरकारला काय बसेल असं वाटतं? असं कसं म्हणताय तुम्ही की पुलवामा जो हल्ला झाला त्याच्यानंतर एअर स्ट्राईक झालं की पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जाऊन आपल्या सैनिकांनी हे केलं, ते सरकारचं यश म्हणता येणार ना, ते सैनिकांचं यश आहे. आणि लोकांना माहिती आहे ना ते कोण
संरक्षण मंत्री कोण करायला गेले नव्हते तिथे, किंवा जे प्राईम मिनिस्टर गेले नव्हते. याच्या अगोदर काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा सर्जिकल स्ट्राईक झाले होते ना, ते केलेले आहेत ना. फक्त याचा असं जगजाहीर बॅन घेऊन कधी कोणी केलेलं नाही ना. आणि हे करताना, जे करत असताना जे केलं आहे ते त्याचं श्रेय सैनिकांना जायला पाहिजे, जे सैनिकांनी केलेलं आहे. म्हणजे उद्या समजा ना, आज मोदी साहेब सांगत आहेत की जे पुलवामा हल्ल्यामध्ये आपले जे सैनिक मारले गेले, किंवा जे बॉर्डरवर सैनिक जे शहीद झाले आहेत, पुलवामामध्ये शहीद झालेले आहेत, हे सैनिक शहीद झालेले आहेत, ह्यांच्यासाठी नवीन जे मतं त्यांनी एक वोट त्यांना द्या, त्यांच्या नावाने मतदान. अरे सैनिकांच्या नावाने तुम्ही मतं मागताय म्हणजे तुम्ही उद्या जी मोदी सेना चालली की कुठल्याच्या याच्यावर चालले. जर मोदी सरकार जर परत आलं तर हिटलरशाही, हुकुमशाहीच त्या देशात चालेल असा आम्हाला विश्वास वाटायला लागले. आणि म्हणून सांगतो, आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आपण विचार करावं. जे मगाचे मुद्दे मांडलेत की हिंदू मिलचा मुद्दा मांडला आहे, शिवस्मारकाचा मुद्दा मांडला आहे, जे काही मुद्दे मी जे आपल्यासमोर मांडलेले आहेत ते किती खरे आहेत, किती खोटे आहेत. जे अमरावतीच्या एखाद्या गावाचं जे डिजिटल गाव दाखवलं होतं, ते सांगितलं होतं, तो गाव जो दाखवेल. अजून राजसाहेब तर प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या त्यांचे उघडे पाडत आहेत. म्हणजे हे करत असताना ते जाहिराती दाखवलेल्या, खोटं दाखवलं, त्याचं कुठं खरं आहे ते सांगा ना तुम्ही. ज्या पॅन कार्डला मोदी सरकारनेच, मोदी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेला त्यांनी विरोध केलं होतं, GSTला विरोध केलं होतं, आणि भाजपने जे विरोध केलं होतं, आधार कार्डला विरोध केलं होतं, कारण आधारची माहिती लीक होईल वगैरे असा जो प्रकार केला होता की सगळ्यांना माहिती होईल म्हणून त्या आधार कार्डला विरोध होता, पॅन कार्डला विरोध होता, GSTला विरोध होता. हे करत असताना तोच सरकार, तेच सांगतो ना, ज्या स्मृती इराणी मंत्री आहेत, त्या स्मृती इराणी पण सुद्धा गॅसचा भाव वाढल्यानंतर 400-450 रुपये गॅसचा भाव होतो. स्मृती इराणी गॅस डोक्यावर घेऊन रस्त्यावर मोर्चे काढले होते, आंदोलनं केली होती. तेच गॅसचे भाव आज जवळ 900, 950, 950 रुपयाला गेलेलं आहे. गॅसचं भाव वाढलेलं आहे. त्याचबरोबर पेट्रोलचं म्हणजे पूर्वी एक 2014चं इलेक्शन झालं, त्यावेळेला एक जाहिरात होती, त्या एक बाई दाखवलेली होती, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, कुठे राहिला देश माझा, असा जो प्रकार दाखवला होता. त्या बाई तर कुठं दिसतच नाही. पण जी डिजिटल गावचं जी जाहिरात होती, त्याचा तो जाहिरात करता त्याला आम्ही शोधून काढला, आता राज ठाकरे साहेबांनी शोधून काढला, आणि तो दुकानात आपला पुड्या बांधतोय हे बघायला मिळालं. म्हणजे एक उगाच काहीतरी करायचं, आणि या तुम्ही भुलथापा लोकांना द्यायच्या, ह्या बंद झाल्या पाहिजे. ह्या जर बंद झाल्या नाही झाल्याच तर लोक तुला म्हणजे हा देश नक्कीच हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे. कारण राजसाहेबांनी सांगितलंच की जे मुद्दे जे मांडले आहेत ते हिटलरशाहीच्या पद्धतीने चालले. मागाशी तुम्हाला सांगितलं की फक्त CM आणि PMचा फोटो, पूर्वी जाहिरातीमध्ये ज्या मंत्र्याचं काम असेल, ज्या म्हणजे महाराष्ट्राचं काम असेल तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोटो असायचा, त्या राज्यमंत्र्यांचा फोटो असायचा, त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचा फोटो असायचा, मुख्य सचिवांचे फोटो तर हे सगळे गायब झालेत. आणि फक्त CM आणि PM म्हणजे ही वाटचाल चालली, ही हुकुमशाहीकडे वाटचाल चालली. नक्कीच आपण म्हणता की सरकार हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, मावळमध्ये पार्थ पवार हे उमेदवार म्हणून उभे आहेत. मावळ मतदारसंघासाठी, मतदारांसाठी त्यांना काय आव्हान कराल तुम्ही, जनतेला काय आव्हान कराल? मगाशी आपल्या मुलाखतीत आलेलंच आहे, ते परत मी सांगतोय की एक विजन असणारा नेता आपल्यासमोर उमेदवार म्हणून आहे. पार्थ पवारांच्या बाबतीत सांगत असतील की हा नवीन आहे, याला भाषण करता येते. भाषण केलं म्हणजे सगळंच आलं काय असं नाही आहे. म्हणजे भाषण करता आलं म्हणजे सगळं येतोय, तोच हुशार आहे असा प्रकार नाही. जे करत असताना, जी कामं करत असताना, आपण इथून निवडून देत असताना आपण एक खासदार देत नाहीत. पार्थ पवार निवडून देत असताना, जरी पार्थ पवार निवडून आपण देत असताना पार्थ पवारांच्या बरोबर त्यांचे आजोबा शरद पवार साहेब आहेत, तेच सेंट्रलमध्ये खासदार तर असणारच आहेत. सुप्रियाताई ह्यासुद्धा खासदार म्हणून निवडून येणार आहेत, अगोदर तर आहेतच, म्हणजे त्या आहेत. अजितदादा म्हणजे पार्थ पवारांचे वडील अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, आणि ते सुद्धा पुढचं येणारं सगळं विधानसभा, ते विधानसभा आल्यानंतर पुढच्या त्यांची हे बघितलं तर मुख्यमंत्र्याचे दावेदार म्हणून ते होऊ शकत आहेत आघाडी सरकारमध्ये. तर हे करत असताना सरकार पुढचं कुठलं येईल त्यापेक्षा
पार्थ पवार निवडून देत असताना पार्थ पवारांच्या बरोबर आपण 2-3 खासदार त्यांच्या कुटुंबातले घरातले असल्यामुळं आपला एक कुटुंबातला एक नौका खासदार म्हणून तिथं जात असताना त्याला सपोर्ट करण्यासाठी, त्याला दूरदृष्टी म्हणजे प्लॅनिंग करण्यासाठी, त्याला त्याच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नक्कीच हे लोक जे आहेत ते त्याला मदत करतील. आणि ती मदत करत असताना पार्थ पवार निवडून आल्यानंतर पार्थ पवारांकडं जे प्रश्न आहेत, ज्या घाटमाथ्याखालचे जे प्रश्न आहेत त्यांची त्यांना जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे पवारसाहेबांनी तर अगोदर 12.5% मागायचे सांगितले, पण केलेलंच आहे. सिडकोचे प्रश्न सोडवलेले आहेत, पण त्याच्यात जे काही बाकी उणिवा भासल्या राहिलेले आहेत तर त्या सोडवणे पवारसाहेबांचं मार्गदर्शन असणारच आहे. आणि त्यासाठी पार्थ पवार नक्कीच तयार होतील. वेल एज्युकेटेड उमेदवार आहे, तरुण उमेदवार आहे, म्हणजे थकणार आहेत, मला वेळ नाही किंवा हे करणं असा काय प्रकार नसेल. आणि त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे इथले स्थानिक नेते आहेत. आमदार विवेकानंद पाटील साहेब आहेत, आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत, RC घरत साहेब काँग्रेसचे नेते आहेत, महेंद्र घरत साहेब आहेत कामगार नेते आहेत. यांचंसुद्धा चांगलं मार्गदर्शन होईल. आणि हे करत असताना आमचा तर आग्रह राहील ना की राष्ट्रवादी वाढण्यासाठी सुद्धा पार्थ पवारांनी खाली वेळ द्यायला पाहिजे. आणि ते वेळ देतील. राष्ट्रवादी वाढत असताना राष्ट्रवादी वाढवत असताना शेतकरी कामगार पक्षसुद्धा, ज्यांनी शेतकरी कामगार पक्षांनी पार्थ पवारांना जी मदत करतायत, जे सहकार्य करतात ते सुद्धा आम्ही विसरून जाणार नाहीत. काँग्रेसचे जे सहकार्य आहे ते सुद्धा विसरणार नाहीत आणि मनसेचं जे सहकार्य आहे ते सुद्धा विसरणार नाहीत.